तुम्ही कधी लहानपणी असं काही केलंय का, जे करताना खूप भीती वाटली, पण त्याच गोष्टीनं तुमचा आत्मविश्वास कायमचा बदलला? स्वागत आहे सोलफुल स्टोरीज मराठीमध्ये, जिथे आयुष्यातले अनुभव सुंदर गोष्टी बनतात. कधीकधी आपल्या आयुष्यातले सगळ्यात छोटे क्षण सगळ्यात खोल ठसा उमटवतात. एक कागद, एक पेन आणि बालपणातली थोडीशी भीती. पण त्याच शब्दांमधून हळूहळू जन्म घेतो आत्मविश्वास. ही गोष्ट आहे माझं पहिलं पत्र, जे मी बालपणात लिहिलं. छोटंसं, साधंसं, पण आयुष्यभर स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणारं. मी 4थीत असताना एक दिवस शाळेत सरांनी आम्हाला पत्र लिहायला सांगितलं. तेव्हा कागद आणि पेन हातात घेताना मला खूप उत्सुकता वाटत होती. तोच दिवस माझ्या पहिल्या पत्राची सुरुवात होता. मी पत्र लिहायला सुरुवात केली तेवढ्याच सरांनी पुन्हा सगळ्यांना एक ओरिजिनल पत्र कसं असतं याचा नमुना म्हणून त्यांना घरी आलेलं एक पत्र वाचून दाखवलं. मग एक कागद दिला आणि सांगितलं की हे पत्र तुम्ही तुमच्या घरी पोस्ट ऑफिसनं पाठवणार आहात. त्यामुळे तुम्हाला जे सुचेल किंवा जे आवडलेले क्षण असतील ते लिहा. आणि हो, आधी तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या कागदावर कच्चं लिहा आणि मग या ओरिजिनल पत्रामध्ये खाडाखोड न करता तुमचा मजकूर लिहा. आता घरी पत्र लिहायचं म्हणजे हे अनौपचारिक पत्र होतं. काल शिक्षकांनी सांगितलं होतं की अनौपचारिक पत्र म्हणजे मित्र, कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तींना लिहिलेलं पत्र, ज्यामध्ये आपण आपल्याच वैयक्तिक भावना, बातम्या किंवा निरोप देतो. आणि औपचारिक पत्र हे व्यावसायिक, शासकीय किंवा अधिकृत कामांसाठी वापरलं जातं, जसं की अर्ज, तक्रार किंवा सूचना. ही सगळी माहिती सरांनी परत फळ्यावर सविस्तर लिहिली होती. मी पत्र लिहायला घेण्याआधी फळ्यावर लिहिलेलं सगळं परत वाचून पाहिलं आणि मला ते नीट समजलं. मला कळलं की आम्हा सगळ्यांना सरांनी अनौपचारिक पत्र लिहायला सांगितलं आहे आणि ते पत्र स्वतःच्या घरी पोस्ट करायचं आहे. आता पत्र लिहायला घेतलं खरं, पण लिहायचं काय आणि कसं काहीच सुचेना. मनात प्रश्न आला, हे खरंच मला जमेल का? मी जवळजवळ 10 मिनिटं तसाच बसून राहिलो. मी आजूबाजूला पाहिलं. सगळेच पत्र लिहायला लागले होते. ते पाहून मला जरा प्रश्न पडला, यांना बरं कसं सुचतंय लिहायला? मलाच काही सुचत नव्हतं. मग विचार केला, जर घरी पत्र लिहायचं आहे तर ते कुणाला लिहू? म्हणजे काही चुकलं तरी आईबाबांना सांगणार नाहीत. मग मनात उत्तर आलं, ताई आणि दादा आहेत, त्यांना लिहू शकतो. पण परत विचार केला, दादाला पत्र लिहिलं तर तो माझं लिहिलेलं पत्र सगळ्यांना दाखवेल आणि मग सगळे मला परत ओरडतील. मग माझ्याकडे एकच पर्याय उरला, माझी ताई. ताई मला नेहमी जास्त समजून घेते आणि घरी जाऊन मी तिला सगळं सांगू शकेन. ती मला नक्कीच मदत करेल. असा विचार करून माझं ठरलं, मला हे पत्र माझ्या ताईलाच लिहायचं आहे. आता मनात प्रश्न होता, लिहायचं काय? मग विचार आला, आपण ताईसोबतचे काही छान क्षण मनापासून लिहूया. तेवढ्यात मला आठवलं, मागच्या महिन्यात ताई 4-5 दिवस गावी गेली होती आणि आई, बाबा, दादा सगळेच तिची खूप आठवण काढत होते, ती परत कधी येणार म्हणून. मग मला विषय सुचला. मी ठरवलं, पत्रात मी ताईसोबत घालवलेला छान वेळ लिहिणार आहे आणि मग मी पत्र लिहायला सुरुवात केली. प्रिय ताई, सप्रेम नमस्कार. पत्र लिहिण्याचं कारण की मला तुझी खूप आठवण येत आहे. तुला आता 4-5 दिवस झाले आजी आजोबांकडे जाऊन. तर पत्रामध्ये विचारायचं आहे की तू परत आपल्या घरी कधी येणार आहेस ते कळवावं. इकडे आम्ही सगळे तुझी खूप वाट बघत आहोत. आईला आणि मला रोज सकाळी तुझी न चुकता आठवण येते. मला तर आपण दोघे गार्डनला फिरायला गेलेलो तो दिवस आठवतो. तू माझा हात धरून मला गार्डनला जाणाऱ्या सरळ रस्त्यानं घेऊन गेली होतीस. मग आपण गार्डनमध्ये खूप छान खेळलो होतो. तू स्वतः खेळता खेळता सारखं माझ्याकडे लक्ष द्यायचीस. मला माहीत आहे, मी गार्डनमध्ये खूप दंगामस्ती केली होती. आपण झोपाळ्यावर बसलो होतो. आधी मी बसलो
आणि तू मागून झोका देत होतीस. मला भीती वाटू नये म्हणून तू थोडा हळू झोका देत होतीस. खाली पडू नये म्हणून झोपाळा घट्ट पकडून बस असं सारखं सांगत होतीस. मग नंतर आपण दोघं घसरगुंडीमध्ये खेळू लागलो. मला ते खूप आवडायचं म्हणून मी पटकन मागून त्याच्या पायऱ्या चढायचो आणि वर जाऊन घसरगुंडीनं खाली यायचो. तेव्हा तिथे गर्दी होती आणि तू माझ्याकडे लक्ष देऊन उभी होतीस. तू माझ्याकडे लक्ष देत होतीस म्हणून मी निवांत खेळायचो आणि खाली उतरताना तुला हाक मारायचो, ताई आता बघ मी कसा खाली येतोय. तेव्हा तू म्हणायचीस, हळू ये रे. मग थोडा वेळ खेळून झाल्यावर आपण समोर असलेल्या मोठ्या गोलाकार पाण्यानं भरलेल्या आणि त्या छान कमळे उमललेल्या छोट्या सिमेंटच्या टाकीच्या कठड्यावर बसलो. त्या पाण्यात काही कमळं आणि लाल रंगाचं मासे दिसायचे. तू मला म्हणायचीस, बघ किती छान रंगीबेरंगी मासे आहेत इथे. आणि पुढे हसत सांगायचीस, इथे एक छोटंसं कासवही आहे रे, बघ तुला दिसतंय का. तेव्हा मला एका कमळाच्या पानावर बसलेलं एक छोटंसं कासव दिसायचं. ते पाहून मला खूपच छान आणि आनंदी वाटायचं. मग गार्डन संध्याकाळी 6 वाजता बंद होत होतं. एक काका जोरात ओरडून सांगत होते, चला आता सगळ्यांनी घरी जा, गार्डन बंद होणार आहे. मग तू मला घेऊन बाहेर आलीस आणि म्हणालीस, चल आपण घरी जाऊया. तू माझा हात घट्ट पकडून चालू लागलीस. चालता चालता मी तुला सांगितलं, ताई मला भूक लागलीये, आपण काही खायचं का. तेव्हा तू म्हणालीस, इथे बाहेरचं काही चांगलं नसतं, आपण घरी जाऊया, आईनं चिवडा बनवलाय तो खाऊ. मग मी थोडा शांत झालो. पण थोडं पुढे गेल्यावर तू परत म्हणालीस, चल आपण इथे भेळ खाऊया, पण घरी आईला सांगायचं नाही बरं का. मी खूपच खुश झालो होतो. मग आपण मंदिराजवळ असलेल्या एका भेळगाडीपाशी थांबलो. तिथे बसायला काही खुर्च्या होत्या. तू आधी मला बसवलंस. मग भेळ बनवणाऱ्या काकांना हाक मारून सांगितलंस, काका आम्हाला एक भेळ हवीये, कमी तिखट. मग आपण दोघांनी मिळून ती भेळ आवडीनं खाल्ली. पुढे घरी जात असताना रस्त्यात एक विहीर आणि तिच्या शेजारी 2 मोठी नारळाची झाडं दिसली. मी तुला म्हणालो, आपण जवळून बघायला जायचं का. तेव्हा तू म्हणालीस, नाही, आईनं सांगितलंय त्या विहिरीकडे कधी जायचं नाही. मग आपण तिथून पुढे गेलो आणि घरी आलो. ही सगळी मजा मला खूप छान वाटली होती. तू सोबत असताना मला खूप सुरक्षित आणि आनंदी वाटतं. तू मला नेहमी छान समजून सांगतेस, अगदी आपल्या आईसारखं, आणि मला ते खूप आवडतं. तर ताई, आपण अशी मजा परत कधी करणार. मला त्या गार्डनला कोणी नेत नाही. आई म्हणते, ताई आली की तू जा बाळा. म्हणून माझी ताई, तू लवकरात लवकर आपल्या घरी ये. आपण दोघं परत ती सगळी मजा करून येऊ. तुझा लाडका भाऊ. असं म्हणून मी शेवटी माझं नाव लिहिलं आणि पत्र संपवलं. थोडं बरं वाटू लागलं, पण मनात भीती होती. हे पत्र आईबाबांनी वाचू नये म्हणून. मग मी सरांना सांगितलं की माझं पत्र लिहून झालं आहे. सरांनी वर्गात सगळ्यांना विचारलं, सगळ्यांची पत्र झाली आहेत का. जेमतेम सगळे हो म्हणाले. मग सर म्हणाले, आता आपण सगळे मिळून शाळेच्या पुढे असलेल्या पोस्ट ऑफिसला चालत जाणार आहोत. तिथे पोस्टमन काकांना सांगा की पत्र पाठवायचं आहे. ते तुम्हाला स्टॅम्प देतील आणि कुठे लावायचा तेही सांगतील. सगळे दोघे दोघे गट करा, माझ्या मागे या. रस्त्याच्या कडेलाच चालायचं, कोणीही रस्त्यावर उतरायचं नाही, असं सरांनी खडसावून सांगितलं. मग आम्ही सगळे पोस्ट ऑफिसला पोचलो. सरांनी सांगितल्याप्रमाणे स्टॅम्प लावून ती पत्र पोस्ट ऑफिसच्या पेटीत टाकली आणि शाळेत परत आलो. संध्याकाळी शाळा सुटली आणि मी घरी गेलो. 2 दिवसांनी संध्याकाळी मी काही मित्रांसोबत खो खो खेळत होतो. अंधार पडू लागला होता. घरासमोर एक स्ट्रीट लाईट होती. तिथे बऱ्यापैकी उजेड होता आणि खाली थोडीफार वारूही होती. मग आम्ही सगळे तिथे गेलो. अचानक एक मित्र म्हणाला, चला आपण पत्र हरवलं हा खेळ खेळूया. मग आम्ही सगळे गोल करून बसलो आणि आईचं पत्र हरवलं, ते कधी सापडलंच नाही, असं म्हणत खेळ खेळू लागलो.
तो खेळ खेळताना मला माझ्या पत्राची आठवण झाली. घरी गेल्यावर रात्री झोपताना मी मनात म्हणालो, माझं पत्र पण घरी येऊ नये, तेही हरवू दे. पण 2 दिवसांनी शाळेतून घरी आलो तेव्हा दादा मला म्हणाला, काय रे, तू काही पत्र लिहिलं होतंस का? मी मनात म्हणालो, याला कसं समजलं? म्हणजे सगळ्यांनी पत्र वाचलेलं असणार. तो हसून तिथून निघून गेला. तेवढ्यात आईनं मला जवळ घेतलं आणि म्हणाली, बाळा, खूप छान. मला काहीच समजलं नाही. मग ताई आली आणि तिनेही मला छान म्हटलं. ती म्हणाली, काय रे, तुला सगळं एवढं छान आठवतं का? हुशार आहेस. मग हसत म्हणाली, पण एक सांग, गावी गेल्यावर तू मला कुठे पत्र पाठवलं होतंस? मी ताईला म्हणालो, अगं सरांनी अचानक सांगितलं होतं सगळ्यांनी पत्र लिहायचं म्हणून. मग मला आठवलं तू गावी गेली होतीस पण घरीच आलीस, म्हणून मी ते पत्र घरीच पाठवलं. अच्छा, असं झालं का? असं म्हणत ती हसू लागली. मग ती म्हणाली, अरे, तुझं पत्र आज आलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी ते वाचलं. तू जसंच्या तसं सगळं लिहिलं आहेस. खूप छान. असं म्हणत ताई माझी पाठ थोपटत होती. मला वाटलं होतं मी काहीही लिहिलं म्हणून सगळे मला ओरडतील, पण त्याच्या अगदी उलट झालं. ते सगळ्यांनाच खूप आवडलं. त्या एका क्षणानं माझ्या मनातली सगळी भीती दूर झाली. माझा आत्मविश्वास वाढला आणि मला स्वतःवर विश्वास वाटू लागला. शब्दांमधून भावना मांडता येतात हे मला पहिल्यांदा समजलं. असंच होतं माझ्या बालपणात लिहिलेलं ते पहिलं पत्र. छोटंसं, साधंसं, पण माझ्या आयुष्यातील लेखनाची पहिली पायरी. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती लाईक करून ठेवा आणि तुमची गोष्ट कमेंटमध्ये आमच्याशी शेअर करा. अशाच खऱ्या अनुभवांच्या गोष्टींसाठी सोलफुल स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसह.